आत्ता हे IAS ऑफिसर एक गाजा लागलाय, तो पुण्यातला अजितदादांच्या जवळचा आहे असं म्हटलं जातंय. चर्चा आहेत ह्या, आणि ह्या जवळचा म्हणजे चर्चा आहेत म्हणजे उगीच चर्चा होतात काय? अजितदादांच्या मागं पुढं करणारा हा IAS ऑफिसर तिथं सातत्यानं का जात होता? अजितदादांचा तर असल्या भुंदुगिरीवर कधीच विश्वास नव्हता. मग कोण? चाकणकर मॅडम सांगत होत्या म्हणून जात होता का, अशाही चर्चा आहे. का स्वतःला काही वाचवायचं होतं त्याला, असंही बोलतात. पण हा डायरेक्ट IAS ऑफिसर कोण आहे हे नाव उघडविल. आणि आत्ता कानावर अशी गोष्ट आहे की एक राजकीय नेता सुद्धा अक्षरशः ढसा रडत होता की बाबा आता हे काय होणार, माझी पुढं अवस्था काय होणार. शेवटी देवाभाऊ मला वाचवा, ह्याच्याशिवाय पर्याय नाही. आता एक एक प्रकरण बाहेर येईल आणि खरात हे तोंड उघडायला चालू केलेलं आहे त्यांनी. आता हे सगळं गुप्त आहे, बाहेर येईल. हळूहळू उडत मीडियापाशी या बातम्या येतात, त्या जनतेसमोर नेणं आमचं काम आहे.